नरेंद्र भगत सर आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही पाहणार आहोत रोहित गायकर सर यांना. तसेच विनंती असेल आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय सचिनजी गायकवाड साहेब यांचा देखील इथे आगमन, त्यांना देखील विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हॅलो, धन्यवाद संदीपन. सुनील स्पोर्ट्स इन्स्पायर आयोजित स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ खेणी आणि सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक 2011 हे अतिशय भव्य आयोजन. आजच्या दिवसातील दुसरा फेरीचा हा दुसरा सामना गावदेवी उसरली विपक्ष आयन स्पोर्ट्स कोपर या दोन संघांच्या दरम्यान स्ट्राईक एंडला आपण प्रितेश पाटील आणि रोशन पाटील यांना पाहतो. पंच दीपक पाटील यांचा सामना सुरू होण्याचा इशारा. तर गोलंदाजीसाठी किरण भगत गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होत असताना ओव्हर द विकेट. 17चा पहिला चेंडू बॅकफुटवर जात बॅकफुट पंच पाहायला मिळतो. चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. रिले थ्रो देण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा कोणताही मानस त्या ठिकाणी दाखवला जात नाही. एक चांगलं क्रिकेट, एक चांगलं टेक्निक क्रिकेट पाहायला मिळते. चेंडू थोडासा शॉर्ट पिच लेनचा चेंडू होता, आतमध्ये येणारा चेंडू होता. क्रीजचा वापर केला, बॅकफुटवर गेलं, बॉडीचा बॅलन्स बनवला आणि चांगल्या प्रकारे चेंडूला बॅकफुट पंच या ठिकाणी केलं 2 धावांच्यासाठी. पुन्हा एकदा किरण थोडीशी रणनीती बदलत असताना, थोडासा विचार विमर्श करत असताना या ठिकाणी हो खूप चांगला चेंडू. बघा, अनुभव खूप आहे या खेळाडूकडे, अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे याच्याकडे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हटलं जातं आणि आपल्या अनुभवाचा या ठिकाणी पुरेपूर वापर करत असताना किरण बघत पहिल्या चेंडूवर थोडीशी लेंथ शॉर्ट होती, यावेळेस थोडीशी फुल ठेवली, मुडलिंगच्या पुढे चेंडूला रिलीज केला आणि चांगलं कमबॅक. यावेळेस ऑन साइडला अक्रॉस द लाईन कार्पेट ड्राईव्ह, चेंडू थांबणार नाही, फार वेगाने ट्रॅव्हल होतो, दणदणीत चौकार. उत्साहाचा जर विचार केला तर प्रितेश खूप चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो. पाठीमागच्या सामन्यामध्ये 8 चेंडू 29 धावांची वारदार खेळी, मॅन ऑफ द मॅच होता. यावेळेस पुन्हा 20 सेट मध्ये जागा बनवतो. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. आपल्यामध्ये काय क्षमता, आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत हे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रितेश दाखवतो. मास्टर क्लास काफी खूप चांगला आहे फलंदाजाचा आणि टच मध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे आणि आपल्या क्लासचा, आपल्या टच मध्ये असणाऱ्या आपल्या फॉर्मचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करतो. यावेळेस एक्झिक्यूट केलाय, चेंडू थांबणार नाही, फार वेगाने जातो. सलग 3 चौकार दाखवतो किरण भगतला. नक्कीच खूप विचार करावा लागेल किरणला. खूप अप्रतिम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज प्रितेश याच्या माध्यमातून. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं नेहमीच की चांगली सुरुवात जवळपास अर्ध काम पूर्ण करण्याच्या बरोबरीचं त्याच तोलाचं असतं आणि त्याच प्रकारची एक चांगली सुरुवात. पुन्हा एकदा बॅकफुटवर जात इम्प्रोव्हायझेशन खूप चांगलं आहे. ओव्हर द रोप नंबर 4था चौकार या ठिकाणी पाहायला मिळतं प्रितेशच्या बॅटमधून.
तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतो. 18 धावा स्कोर कार्डवर अक्षरशः कुठून काढल्यात त्या आयर्न स्पोर्ट्स कोपर या क्रिकेट संघाने. पाठीमागच्या टुर्नामेंटमध्ये देवांशी ट्रॉफीमध्ये देखील हा संघ सुपर 4 मध्ये याच मैदानावर क्वालिफाय झाला होता आणि प्रितेशने देखील त्या टुर्नामेंटमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. मात्र या टुर्नामेंटमध्ये त्याच्यापेक्षा वरचढ कामगिरी या ठिकाणी होत असताना पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला उभा राहतो रोशन पाटील, ज्याच्या नावावर शेकडा आहे, ज्याच्या नावावर 100 धावा टेनिस क्रिकेटमध्ये जमावण्याचा एक विक्रम आहे, तोच रोशन. आणि समोर गोलंदाज संजय. खूप चांगला चेंडू, अनुभव खूप आहे या गोलंदाजाकडे. आतापर्यंत उसरली क्रिकेट संघाने जे 2 गोलंदाज वापरले, दोन्ही गोलंदाज अतिशय अनुभवी गोलंदाज, ज्याने गावदेवी उसरली क्रिकेट संघाची धुरा प्रदीर्घ कालावधीपासून आपल्या मजबूत खांद्यांच्यावर स्वीकारलेले, पेललेले, न्याय दिलेले, त्याचपैकी संजय. यावेळेस चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट बी मध्ये जागा बनवले. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू येतो, सिंगलने स्कोर कार्ड पुढे सरकतं. 19 धावा पण स्कोर कार्डवर पाहतो. दुसरं षटक प्रोग्रेसवर असताना 4 षटकांचा सामना. आजच्या दिवसाच्या एकूण खेळाचा विचार केला तर रोशन थोडासा आपला फॉर्म मिळवण्यासाठी थोडासा झगडताना त्याला आपण पाहतो. चेंडू बॅटवर येताना त्याचे पाहिले नाहीत. मात्र प्रितेश खूप चांगल्या फॉर्म मध्ये, हाफ ट्रॅकर, चेंडू उडवलाय, मिस टायमिंग झाला आणि ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट प्रितेश पाटील बॅक टू द डग आउट. प्रितेश पाटील यांनी बाद झाला या ठिकाणी. गोलंदाज संजय भगत याच्या गोलंदाजीवर थोडंसं इन्व्हिटेशन दिलं होतं, थोडंसं आमंत्रण दिलं होतं मिड विकेटच्या वरून चेंडू एक्झिक्यूट करण्याचा. थोडंसं चेंज ऑफ द पेस होतं, डिलिव्हरी टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि याच दरम्यान आतिश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. स्वागत आहे आपलं आतिश या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतो. पॉइंटच्या वरून गेला चेंडू, डीप पॉइंटला चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केलं. बघा, एकेरी दुहेरी सिंगल डबल्सवर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट कोपर संघाला देखील करावं लागतं, कारण त्यांनी पाहिलं असेल पाठीमागचा सामना सांगडे आणि उसरली 2 संघांच्या दरम्यानचा शेवटच्या क्षणी सामना टप्प्यात आणला होता. 7व्या-8व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी, तळाच्या फलंदाजांनी चांगली उपयुक्त खेळी केली होती विकेट लवकर गेले असताना. याचा अर्थ असा होतो की धावा जमवाव्या लागतील. ऑन साईटला एक्झिक्युशन खूप चांगलं होतं, मात्र कॅपिटलाइज करू शकले नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू खेळायचा होता, थोडंसं टायमिंग व्यवस्थित करताना आलं. सिंगल या ठिकाणी नक्कीच कन्वर्ट केली जाते रोशन पाटील याच्या माध्यमातून. रोशनचा विचार केला आपण तर 4 चेंडू फेस केलेत, 1 दुहेरीच्या मदतीने फक्त 4 धावा ज्याने अंकित केल्यात. आणि गोविंदा पाटील पहिल्यांदा स्ट्राईक एंडला उभा राहतो या ठिकाणी. गोविंदा पाटील स्ट्राईक एंडला पहिल्यांदा उभा राहतो. तर गोलंदाजाचा आपण विचार केला तर संजय भगत. खूप चांगला चेंडू असणार नाही, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू खूप रिलीज केला होता. पंच द्वारकानाथ चोरगे या ठिकाणी चेंडू खराब असल्याचा या ठिकाणी इशारा देतात. अनंतर धावसंख्येमध्ये भर पडते. एकूण धावा 23 धावा पाहायला मिळतात. बघा, अतिशय सुसज्ज असं हे कालभैरव प्रतिष्ठान चिंचपाड्याचे अतिशय सुसज्ज आणि भव्य मैदान. येणाऱ्या कालावधीमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम देखील याच मैदानावर सुरू आहे आणि विमान या ठिकाणावर टेक ऑफ होताना आपण पाहणार आहोत. मात्र या सामन्यामध्ये कोणता फलंदाज जास्त चेंडू टेक ऑफ करेल हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल, कारण सेकंड राऊंडचा सामना असेल. 4 षटकं फक्त या ठिकाणी असतील. मात्र रोशनला या ठिकाणी हात खोलू देत नाहीत गोलंदाज उसरली क्रिकेट संघाची. ही मी म्हणेल नक्कीच जमेची बाजू असेल उसरली क्रिकेट संघाच्या बाजूने. डीजे
राहुल श्रेष्ठ गोलंदाज. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा या ठिकाणी आपण नक्कीच पाहू शकतो. उर्वरित 2 षटकं स्लॉग ओव्हर आहेत, एकच विकेट गेलेली आहे 2 षटकामध्ये. हो, खूप चांगला चेंडू टेक ऑफ केला चेंडूला राहुल श्रेष्ठ. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजाने खूप प्रभावित केलं होतं. त्याच प्रकारची भेदकता, त्याच प्रकारची अचूकता पाहायला मिळते. लाईन अँड लेंथ अप्रतिम आहे. अचूक टप्प्यावर चेंडू रिलीज करतो, फलंदाजाच्या स्टान्सचा वेध घेतो आणि रिलीजिंग खूप छान. यावेळेस स्लॅश केलाय, जास्त वेळ हवेत आहे चेंडू. या चुका टाळाव्या लागतील, या चुका टाळाव्या लागतील. उसवली क्रिकेट संघाला जीवनदान तर मिळालंच भूषण पाटील याला आणि 2 धावा देखील मिळाल्या. जीवनदान मिळणारा हा फलंदाज किती घातक होऊ शकतं हे देखील आपल्याला येणारा काळ समजेल. कारण ज्या फलंदाजाच्या नावावर सैकडा आहे टेनिस क्रिकेट मध्ये, त्या फलंदाजाला जीवनदान मिळणं ही खूप मोठी गोष्ट. तर या दरम्यान सन्माननीय अतिथी सचिनजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. वाईट चेंडू, 28 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतो 28. यावेळेस चांगला चेंडूला पिक केला, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. नक्कीच येतो. जे षटकातील पुढचा चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट केलं होतं, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूची लेंथ थोडीशी कमी केली, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू रिलीज केला. चेंडू खाली राहिला, लो राहिला. फलंदाज रोशन पाटील ब्लाइंड स्ट्रोक ऑफर करतो. विकेट किपर उरलेलं काम चोख बजावतो. ओ, अजून एक डॉट चेंडू निघून जातो. 2 चेंडू या ठिकाणी डॉट खेळतो रोशन पाटील. थोडासा नाराज असेल, थोडासा हताश असेल आपल्या फलंदाजीवर. कारण कोपर क्रिकेट संघाचा विचार केला तर मुलुक मैदान तोप म्हटली जाते ही फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस बघा ऑफ स्टंपच्या लाईनला चेंडू रिलीज केला, चेंडू निर्धाव निघून जातो. 3 सलग चेंडू राहुल श्रेष्ठ या गोलंदाजाने रिलीज केले. 3ऱ्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावर 32 धावा आणि 3ऱ्या षटकात आल्या मात्र 7 धावा. डीजे तर खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी प्रकाश भोपी यांचं खूप चांगलं योगदान. सातत्याने ड्रिंक्स बॉयचं या ठिकाणी काम करत असतात आणि कोणत्याही प्रकारची ज्या वेळेस सुनील स्पोर्ट्सला आवश्यकता असते त्यावेळेस मी आहे ना असं म्हणून समोर उभा असतो तो प्रकाश भोपी. एकदा जोरदार टाळ्या होतात प्रकाशसाठी. आणि आमचे स्कोरर सांगतात की यंदा कर्तव्य देखील आहे प्रकाशचं. तर नवीन गोलंदाज हरेश. तर पुढची बोलणी देखील झालेले भाई आमच्यापर्यंत माहिती सांगतात की उरण भागामध्ये चिंचपाड्याचं वराड नक्कीच पोहोचेल या वर्षी. 4थ्या षटकाला सुरुवात होतो. हरेश मुंडे डॉटने या ठिकाणी चेंडूची सांगता करतो आणि जे चॅलेंज होतं पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा कुठल्या होत्या, उर्वरित 2 षटकामध्ये 25 कोटायच्या, थोडस मागं पडतो की काय असं संकेत येत असताना अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी आहे तो गोविंदा पाटील मिडविकेटच्या वरून एक उत्तुंग षटकार हाणतो 6 धावा.
टेम्पररी बट क्लास इज परमनंट. गुणवत्ता किती आहे या खेळाडूमध्ये मिड विकेटच्या वरून लगावलेल्या षटकाराने दाखवून दिली. यावेळेस थोडासा चेंडू टेक ऑफ करतो गोलंदाज हरेश मुंडे, आपल्या अनुभवाचा वापर करतो. आधीचे चेंडू षटकाराला, त्यानंतर डॉट आला. 3 चेंडू रिलीज केलेत, 2 डॉट काढलेत, 1 षटकार जरूर दिला असेल तरी देखील या स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी. काल भैरव परफेक्ट वॉटर सोल्युशनचे प्रोप्रायटर सन्माननीय विकास केणी साहेब यांना विनंती असेल की या मंचावर आपलं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या वतीनं या टुर्नामेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर विकासजी केणी साहेब या आपण मंचावर आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. नाव बॅक टू द क्रिकेट. 4थं षटक प्रोग्रेसवर असताना हरेश मुंडे या ठिकाणी 8 धावा मोजतो 4 चेंडू रिलीज करण्यासाठी. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला उभा आहे गोविंदा, ज्याने एक षटकार दाखवलाय, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 2 धावा आणि 5वा चेंडू या ठिकाणी पेस करेल. प्रेशर थोडासा प्रेशर आहे गोलंदाज हरेश मुंडे याच्यावर, कारण त्याला माहिती आहे चेंडू जर पुढ्यात गेला, चेंडू जर ओव्हर पिच गेला तर नक्कीच त्या चेंडूचा रिझल्ट काय असेल, कारण दाखवून दिले त्याने आधीच्या चेंडूवर. माझ्या क्षमता आहे, मी मोठे फटके एक्झिक्यूट करू शकतो, मी विकेटच्या चारी बाजूला फटके मी कन्वर्ट करण्याची क्षमता ठेवतो. ओ शॉर्ट पिच चेंडू यावेळेस देखील भिरकावून दिला. मिड विकेट स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. डीजे स्कोर कार्ड मध्ये षटकाराच्या मदतीने 47 धावा आपण पाहू शकतो. 4 षटकांचा सामना. चेंडू मला वाटतं हरवलेला दिसतो, कारण थोडे जास्त प्रमाणात झुडपं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या झुडपांच्या मध्ये चेंडू कुठेतरी विसावलेला आहे आणि नवीन चेंडूची मागणी केली जाते. ती मागणी देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. गोविंदा पुन्हा एकदा उभा राहतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 षटकार त्याने दाखवलेत. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस ऑन साइडला चेंडू एक्झिक्यूट केला. 1 बाउन्स, सीमारेषा पार, आणि काय जबरदस्त, काय गोड समापन केलं या पहिल्या सत्राचं. 3ऱ्या षटकामध्ये आले होते 7 धावा आणि 4थ्या षटकाचा जर आपण विचार केला तर 2 षटकार, 1 चौकार, 1 दुरी आणि 1 वाईटची, अशा रीतीने 17 धावा मला वाटतं या 4थ्या षटकामध्ये तब्बल कुठून काढल्या त्या गोविंदा पाटील यांनी. म्हणूनच म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, की तुमचं फॉर्म असणं, तुमचं बहरत येणं ही एक तात्पुरती गोष्ट आहे, मात्र तुमच्याकडील जो क्लास असेल, तुमच्याकडील जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता आपण मोक्याच्या क्षणी सिद्ध करू शकता, उपयोगात आणू शकता, आणि तीच गुणवत्ता या ठिकाणी कामास येते. ती कोपर क्रिकेट संघाचे गोविंदा पाटील याची. आणि एकूण 4 षटकांचा खेळ संपतो. धाव फलकावर 51 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असेल की 52 धावांची. सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी नक्कीच उत्सर्ली क्रिकेट संघाला आणि त्या 52 धावा डिफेंड कराव्या लागतील कोपर क्रिकेट संघाला सुपर 8 चे दरवाजे उघडण्यासाठी. तर ह्या ऐकूया आपण या 52 धावांचा कसा पाठलाग केला जातो. ते पोंजाचे एक दमदार कॉमेंटेटर, त्यांच्याच गावचे प्रवीण दुगाडे, बरीच वर्ष आम्ही एकत्र कॉमेंट्री केलेले, त्याच गावचा एक गोड आवाज रोहितजी गायकर यांना पुन्हा एकदा आपण ऐकूया त्यांच्या गोड आवाजामध्ये या 2ऱ्या सत्राचं धावतं वर्णन. आणि याच दरम्यान या आयोजकांनी या स्पर्धेमध्ये मला कॉमेंट्री करण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी नरेंद्र भगत नांदगाव या आयोजकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सदानंद पाटील स्मृती चषक 2021 चे शानदार पर्व आपण पाहतोय. अगदी शेवटचं सत्र बाकी आहे आजच्या दिवसातील आणि खूप चांगलं समालोचन आमचे सिनियर समालोचक नरेंद्रजी भगत यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. खूप चांगलं शिकायला मिळालं. खूप चांगली गोड वाणी त्यांच्या माध्यमातून ऐकली. तर मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी आमचे सन्माननीय सचिनजी गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आमचे सिनियर समालोचक नरेंद्रजी भगत नांदगाव गावचा एक गोड आवाज आणि आम्ही खूप लहान होतो तिथून त्यांचा आवाज ऐकतोय आणि आज त्यांच्या समवेत आम्हाला संधी दिली आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमने. त्यांचंही मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो. खूप काही शिकायला भेटलं सरांकडून. तर त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा अशी मी विनंती करतोय. आमचे सन्माननीय पाहुणे सचिनजी गायकवाड यांचे शुभ हस्ते आमचे सन्माननीय समालोचक नरेंद्रजी भगत यांचं स्वागत केलं जात आहे. खूप चांगला आवाज आपण ऐकलात. Yes, it is a green signal. Second inning start. तो सभी दर्शकों का स्वागत इस मुकाबले के अंदर हम देख रहे हैं. पहली गेंद, इस पहले गेंद को स्टीयर किया डिफेक्शन कवर के रीजन पर. यहां से वन बाउंस ओवर द रो फॉर रन्स. इस गेंद के ऊपर आया नंबर 6. तर मी विनंती करतोय आमचे सन्माननीय मान्यवर सचिनजी गायकवाड यांनी देखील आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. हनुमानजी पाटील यांची शुभ हस्ते आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की सचिनजी गायकवाड यांचं आपण स्वागत करायचं आहे. मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलाय. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करूया. हा चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे पलीकडे जातोय. या स्पर्धेची शोभा वाढली आणि नक्कीच या चेंडूवरती आलाय डीप मिड विकेटच्या दिशेने हा चौकार. पहिल्या चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आलेला दणदणीत चौकार, त्यानंतर लॉंगॉनच्या वरून आलेला षटकार आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय की डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला दणदणीत हा चौकार. एकूण धावासंख्या धावफलकावरती लागली जाते 14 धावा. धावा चेस करायच्या आहेत 52 धावा आणि धावा चेस करत असताना मॅग्नेटिक स्पर्धेच्या पहिल्या ओव्हरमध्ये एक दमदार धडाकेबाद सुरुवात होती या फलंदाजांच्या माध्यमातून. हा चेंडू अगदी पाळ्यात, अगदी पुढ्यात, अगदी दूरवरचा षटकार. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग आणि ताकद देखील होती, पॉवर देखील होती आणि इज इक्वल टू 6 रन्स. 6 धावा येतात. हा चांगला चेंडू आणि हेच तर केलं पाहिजे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जेवढे खराब चेंडू आहेत तेवढ्यांवरती प्रहार करा, जेवढे चांगले चेंडू येतील तेवढ्यांवरती सन्मान देत जा. त्यानंतर आपले विकेट देखील मैदानावरती सेफ राहील आणि आपला संघ देखील आपल्या विकेट मुळे सेफ राहील. हा फुलटॉस होता, लोवर फुलटॉस अगदी अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडासा चुकतोय. खराब क्षेत्ररक्षण होतं, फॉर्मवाल होतं आणि 2 धावा धावफलकावरती होत आहेत आणि या 2 धाब्याने एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 22 धावा. तर काळभैरव वॉटर सप्लायर्सचे ओनर सन्माननीय विकासजी केनी यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत आहे सुनील स्पोर्ट्सच्या माध्यमातून. खूप खूप स्वागत आहे. या आपण मंचावरती आपलं यथोचित स्वागत नक्कीच आमच्या आयोजकांकडून केलं जाईल. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे.
पहिलं षटक संपुष्टात येतं. एक षटक संपल्यानंतर एकूण डाबा संघ धावफलकावरती 22 विदाउट लॉस ही जमेची बाजू. एक जबरदस्त अशी सुरुवात केली आहे कोपर संघाविरोधात. गावदेवी उसारली संघाने 52 धावा चेस करायच्यात. आता 18 चेंडू आणि 30 धावा. अठारह चेंडू और 30 धावा. 18 गेंदे अब 30 की जरूरत. यहाँ से कोशिश करनी होगी, यहाँ से विकेट निकालनी होगी, यहाँ से डॉट गेंदे डालनी होगी क्योंकि अब गेंदबाज आ चुके हैं टीम कोपर की तरफ से. अमोल पाटिल, हरीश ने काफी अच्छी शुरुआत की. अब स्ट्राइकर एंड पर है बल्लेबाज दिनेश. 18 गेंदे 30 का है फासला. अमोल राइट आर्म ओवर द विकेट दूर वाली चोट से. अब मैग्नेटरी पावर प्ले का ओवर समाप्त हो चुका है. अब 5 खिलाड़ी बॉडी लाइन के ऊपर दस्तक दे रहे हैं. यहाँ से हल्के हाथों से स्टीयर किया गया. ढूंढने में कामयाबी मिलती है कि नहीं मिलती है देखना मैच जरूरी होगा. लेकिन वहां पर मुस्तैदी के साथ काफी तेज फील्डिंग हो रही है. लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर 2 रन आसानी के साथ पूरे किए. 2 रन बचाए अपनी टीम कोपर के लिए उस खिलाड़ी ने. यहाँ से 2 रन पूरे किए. 2 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 24 रन बगैर विकेट खोए. अच्छी शुरुआत होगी. 52 का करना है पीछा. अमोल को करनी होगी वापसी. ये गेंद हल्के हाथों से स्टीयर किया. बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. ये करारा चौका हासिल किया बल्लेबाज दिनेश. कौन जाएगा तीसरे राउंड में मीर स्पोर्ट्स कुंडेवाल के खिलाफ? कौन सी होगी टीम? ये आने वाली गेंदें बताएगी 16. लेकिन क्या गजब का लगाया था टोला बल्लेबाज दिनेश ने. यहाँ से हल्के हाथों से खेला. 1 रन आसानी के साथ पूरा किया. दूसरी चुराने की कोशिश. 2 रन मुस्तैदी के साथ तेजी के साथ पूरे किए 2 बल्लेबाजों द्वारा. इस 2 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है. स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं 30 रन. 30 रन स्कोर कार्ड के ऊपर. फील्डिंग पर ध्यान देना होगा क्योंकि फील्डर्स काफी खराब फील्डिंग कर रहे हैं कोपर के द्वारा. 52 को डिफेंड करना है इस समय. आपको हर एक गेंद के ऊपर सिंगल्स बचानी होगी. हर एक गेंद के ऊपर जो कैच हवा में फ्लाई हो रहे हैं वो लपकने होंगे. लेकिन यहाँ से 1 रन पूरा. ये भी खराब फील्डिंग थी. मुस्तैदी दिखाते, तेजी दिखाते तो जरूर ये भी 2 रन हासिल होते. लेकिन ऐसा हुआ नहीं. हेमंत हरीश ने रोका और 1 रन पर 2 बल्लेबाज संतुष्ट हो चुके हैं. इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 31 रन. दूसरा ओवर का खेल है प्रोग्रेस के ऊपर. 31 रन. 52 का करना है पीछा. पहले ओवर में आए थे 22 से. इसी धड़क के बाद शुरुआत और उस शुरुआत को अंजाम देते हुए आगाज तो अच्छा हुआ है. अब अंजाम अच्छा करने की कोशिश हो रही है बल्लेबाजों द्वारा और ये अच्छा कर रहे हैं. ये बिल्कुल सामने थी फील्डिंग बिल्कुल गलत जगह पर और उस गलत जगह का फायदा उठाया. नंबर मिलेंगे 4. करारा चौका. जिनके हौसले बुलंद होते हैं उन्हें मंजिलें जरूर मिलती है. वो हौसला बुलंद रखा है इस समय हरीश ने. अपने टीम को जीत हासिल करके ही दूंगा ये जोहर लेकर आए हैं. ये मन में ठाक आए हैं और वैसी बल्लेबाजी हो रही है इस समय हरीश द्वारा. और यहाँ से सिंगल बटोरी. सिंगल के साथ कुल रन संख्या में बढ़ोतरी होती हुई 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 36 रन आ चुके हैं. 2 ओवर का खेल पानी बीजे मैदान के अंदर. 2 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है. 12 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. अब आधी पारी समाप्त हो चुकी है. अब आधी पारी आधा खेल बचा है. 12 गेंदों का खेल अब बचा है और रन बनाने हैं 16 रन. एकवीस सातचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये ज्याने आपल्या गोड आवाजाने हिंदी विशेषतः राष्ट्रभाषा हिंदीमध्ये ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले,
ते पुंजा गावचे समालोचक रोहित गायकर यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते एक युवा कॉमेंटेटर्स आहेत, खूप टेनिस क्रिकेटला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, शॉल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सुनील स्पोर्ट्सच्या या मंचावरून रोहितजी गायकर, मॅन फ्रॉम पोंजे, खूप गोड आवाज आहे, खूप चांगले कॉमेंटेटर आहेत. येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धांच्या मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. तर अशा रोहितजी गायकर यांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणावरून असतील. बॅक टू द क्रिकेट. सामना खूप चांगला या ठिकाणी सुरू असताना एकूण मला वाटतं तिसरं षटक प्रोग्रेसवर गोविंदा पाटील गोलंदाजी करत असताना धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो 38. आणि येणारे जे काही समीकरण आहे या पुन्हा ऐकू आपण रोहित गायकर यांच्या गोड आवाजात. ओव्हर टू रोहित. थैंक यू सो मच भगत सर. तो 12 गेंदे जीतने के लिए जरूरत है 16 की. ये कैच आसानी के साथ तलब के जाएंगे. यहाँ से मुश्किल में फंस चुकी है नैया, क्योंकि शुरुआत अच्छी हुई थी, अब आगाज तो अच्छा था, अंजाम अच्छा बनाना चाहिए था. आखिरी दम तक, आखिरी ओवर तक विकेट पर डटे रहना चाहिए था, तब जाकर आसानी के साथ इस लक्ष्य का पीछा किया जा सकता था, आसानी के साथ इस मुकाबले के अंदर जीता जा सकता था. अब वो मुश्किल में फंस चुके हैं नैया, क्योंकि पहले विकेट का यहाँ पर पतन हो चुका है और हर्रेश को बैक टू द पवेलियन जाना होगा. गेंदे 14 रन, 29 रनों की नायाब इनिंग, 52 का पीछा करना था और आधा टारगेट तो इन्होंने चेस किया है. हरेश ने ये गेंद हवा में नो मैंस लैंड में शायद गिर सकती थी, लेकिन मुस्तैदी के साथ अमोल आए और जजमेंटल वाला कैच लपका और यहाँ से यहाँ से फासला है 9 गेंदे 14 रन. तीसरा गेंद का खेल समाप्त हो चुका है. इस ओवर में गोविंदा ने पहले ओवर में महज 2 रन, पहली गेंद के ऊपर महज 2 दिए थे, उसके बाद 2 करारे झटके दिए टीम गावधवी उसारली को. ये गेंद यहाँ से चूक हुई, यहाँ से गलती हुई, यहाँ से मिस्टेक हुई. अब डॉट गेंद की समाप्ति. अब इस मुकाबले के अंदर जान लाते हुए, इस मुकाबले के अंदर वापस लाते हुए अपने टीम कोपर को. ट्राई बट डू नॉट ट्राई. मेहनत करते रहो, प्रयास करते रहो, सफलता जरूर मिलेगी, कामयाबी जरूर मिलेगी, ये दिखाते हुए गेंदबाज गोविंदा. ये फुटॉस, लेकिन ये क्या किया, ये क्या किया तुमने? ये सवाल, ये क्वेश्चन दर्शकों के मन में होगा, कप्तान के मन में होगा, खुद के मन में होगा. ये मैंने क्या किया भाई? क्योंकि अच्छी खासी गेंद चिंडू. ये गेंद अच्छा था, बिल्कुल लेंथ और लाइन में उछाल भरी टॉस होकर गेंद सीधा बल्ले पर कनेक्ट हुई, आसानी के साथ सिंगल मिला और इस सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 45. 6 गेंदे 7 किए दरकार, 45 रन स्कोर कार्ड के ऊपर. आखिरी निर्णायक अंतिम 6 गेंदे हैं. अब 7 को डिफेंड करना है, कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम हमें ये बता रहा है. अब ये 7 रन बनाने होंगे, लेकिन वो फुलटॉस कोसेगी जरूर आज के दिन में. शायद वो फुलटॉस नहीं होती, शायद वो डॉट होती, तो अब फासला रहता 6 गेंदे 13 या 6 गेंदे 12 का, और ये डिफेंड किए जा सकते. आपके पास ऐसे मुस्तैद गेंदबाज हो, जो तब्दीली करना जानते हो, जो चेंज ऑफ फेस गेंदबाजी करना जानते हो, तो ये 12 या 13 रन यहाँ से डिफेंड किए जा सकते थे.
ये क्वेश्चन जरूर कप्तान के दिल में होगा, कप्तान के जहन में होगा, लेकिन अब फासला है 6 गेंदे 7 रन। 6 गेंदे 7 रन। गेंदबाज निर्णायक मोड़ पर गेंदबाजी करने के लिए आएंगे। प्रणय पाटिल, प्रणय पाटिल गेंदबाजी की धुरा संभालेंगे। निर्णायक 6 गेंदे, आखिरी 6 गेंदे और 7 किए दरकार। बल्लेबाज तो स्ट्राइकर एंड पर मौजूद है। हम देख रहे हैं राकेश और राहुल श्रेष्ठ। श्रेष्ठ बनना पड़ेगा, जैसा अपना सरनेम है वैसी कामगिरी इस मुकाबले के अंदर करनी पड़ेगी बल्लेबाज राहुल को। अब 6 गेंदे 7 रन। प्रणय गेंदबाजी निर्णायक ओवर लेकर आएंगे अपनी टीम के लिए, टीम कोपर के लिए, गावदेवी उसारली के खिलाफ। करो या मरो की स्थिति, डू या डाई, अभी नहीं तो कभी नहीं। अब निकालनी होंगी विकेटें, अब डालनी होगी डॉट गेंदे। ये पहला फुल टॉस, लोवर फुल टॉस था, हल्के हाथों से खेला, महज सिंगल पर संतुष्ट। अब एक छक्के का फासला, एक छक्के की दूरी है इस मुकाबले को जीतने के लिए टीम गावदेवी उसारली को, और ऐसे ही डॉट गेंदे निकालनी होगी। इसे सिंगल पर संतुष्ट रखना होगा गेंदबाज प्रणय पाटिल को। यहां से इस गेंद को खेलना तो जरूर चाहते थे, लेजी क्रिकेट हम देख रहे हैं। ये गेंद जाने दिया, 22 के तौर पर 1 रन हासिल हुआ, और इस 1 रन से 4 गेंदे 5 रनों की दरकार है। सिंगल्स को बचाने होंगे, एक एक रन सोने के भाव में तोले जाएंगे, क्योंकि अब आपको 4 गेंदे 5 रन डिफेंड करने हैं। हर एक सिंगल को रोकना होगा, हर एक रन को रोकना होगा। एयर टाइट फील्डिंग आपको करनी होगी इस मुकाबले के अंदर। जीतना चाहती है टीम कोपर। यस यस, इट इज अ वेरी गुड डिलीवरी। ऐसी ही गेंदों की दरकार है। अब फासला है 3 गेंदे 5 रन। ये विश्वास जताया, ये कॉन्फिडेंस जताया, यस आई कैन डू इट, ये मैं कर सकता हूं, ये जताया है विश्वास प्रणय पाटिल ने। ये रन में डिफेंड कर सकता हूं। इस गेंद के बाद हमने देखा कि फाइटी गेंदबाजी हो रही है। ये फुल टॉस, ये क्या किया, ये क्या किया, गलती की कोई गुंजाइश नहीं थी। एक एक सिंगल्स को बचाना था, एक एक रन को बचाना था। लेग बाइज के तौर पर ये 2 रन आए, और इस 2 रन के चलते टोटल में इजाफा हुआ। कुल रन संख्या हो चुकी है 49 रन्स। अब फासला है 2 गेंदे 3 रन। 2 गेंदे 3 रन। एक्स्ट्रा रन अब गिने जाएंगे। अब काउंटडाउन शुरू, अब उल्टी गिनती शुरू। यहां से कोई मौका नहीं, समय किसी के लिए नहीं रुकता। जो बीता वो कल था, अब आज हमें क्या करना है ये सोचना पड़ेगा। इस गेंद के ऊपर क्या करना है। वो गेंद गई, उस पर 2 रन स्कोर कार्ड के ऊपर ऐड हो चुके। अब इस गेंद के ऊपर क्या होगा, और इस गेंद के ऊपर बढ़िया स्ट्रोक तो जरूर लगाया, 1 रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे की कोई गुंजाइश नहीं। ये होता है क्रिकेट, ये होती है गेंदबाजी। ये दिखाया एक गेंद, अब आखिरी एक गेंद है जीतने के लिए। 2 की जरूरत, कंपलसरी चेसिंग है। ये 2 रन बनाने हैं जीत के लिए। टीम गावदेवी उसारली को 1 बनाती है तो जीतती है टीम कोपर। 1 रन, वो 1 रन जो मुकाबला 2 रन से जीतता है नरेंद्र सर, तो वो 1 रन कोसेगी। वो एक्स्ट्रास के तौर पर गई थी, जो ओवरथ्रो हुई थी। कोई भी जरूरत नहीं, विकेट निकालने की कोई भी जरूरत नहीं थी। शायद हाथ में रखते गेंद तो यकीनन सिर्फ सिंगल ही होता उस गेंद के ऊपर, विकेट तो मिल ही नहीं सकती थी। जितने भी मुस्तैदी के साथ थ्रो होती तभी भी विकेट नहीं जा सकती थी। लेकिन अब इस आखिरी गेंद के ऊपर क्या होगा। 1 गेंद जीतने के लिए कंपलसरी 2 रन बनाने हैं टीम उसारली के बल्लेबाज है स्ट्राइकर रेन के ऊपर राकेश। प्रणय ने विश्वास जो जताया, उस विश्वास पर खरे उतरे हैं, उस कॉन्फिडेंस को आगे लेकर जा रहे हैं
अब ऊंचाई छूनी है, अब जीत छूनी है। ये क्या किया भाई, इतनी अच्छी किफायती ओवर करने के बाद ये फुल टॉस की, जो गोविंदा ने गलती की उस गलती को दोहराया। फिर एक बार प्रणय ने, इतनी अच्छी गेंदबाजी हो रही थी, इतनी अच्छी, 7 रन अपने डिफेंड करने थे, 5 ही रन आए थे महज 5 गेंदों के ऊपर, और उस आखिरी गेंद में फुल टॉस की, उस फुल टॉस के ऊपर करारा चौका धागा एक्स्ट्रा कवर के रीजन के ऊपर बल्लेबाज राकेश ने, और अपने टीम के लिए गावदेवी उसारली के लिए जीत खींच कर लाई। मैं तो कहूंगा यस, इस मुकाबले के हीरो होंगे हरेश मुंडे, 10 गेंदें 29 की